नाशिक मनमाडमधील बाजार समितीमध्ये एका कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। 5 जणांनी कांदा खरेदी करत तब्बल 7.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसेच चांदवडमध्ये एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले। मनमाड बाजार समितीत कांद्याचा व्यापार करणाऱ्या शहरातील गणेश अहिरे या व्यापाऱ्याकडून विदर्भ व सोलापूर जिल्ह्यातील कांदा खरेदी केला। सदरचा व्यवहार 2021 ते 2022 या कालावधीत घडला होता। या व्यापाऱ्याकडून गौरव आहुजा, साजिद शेख, खालिद शेख, सुखदेव राऊत, सुनील अडत कंपनी, मंदार अडसूळ आदींनी 2021 ते 2022 या कालावधीत कांदा खरेदी केला, परंतु रक्कम न देता नंतर देतो असे सांगत आजतागायत त्याचा मोबदला दिला नाही। मात्र बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले। याबाबत गणेश अहिरे यांनी मनमाड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। तर दुसरीकडे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 5 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांची काही व्यापाऱ्यांनी बागेची खरेदी केली। प्रत्येक शेतकऱ्याच्या ठराविक रकमेनुसार द्राक्षांची खरेदी केली। एकूण 2 लाख रुपयांची खरेदी व्यापाऱ्यांनी केली आहे। मात्र अनेक दिवस उलटूनही वारंवार संपर्क करून देखील खरेदीदारांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही। यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच द्राक्ष उत्पादकांनी वडनेर भैरव पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।